मित्रांनो, परिस्थिती कितीही भीषण असली तरी आम्हाला हताश होऊन चालणार नाही. आम्हाला थांबता येणार नाही आणि आम्हाला एकत्र संघर्ष हा करावाच लागेल. भुजंग मेश्रामांच्या 4 ओळी या ठिकाणी मला सांगाव्याशा वाटतात. ते म्हणतात की गाव बांधणी म्हणजे एवढं मला शिकायचं आहे, व्यवस्थेच्या छाताडावर या आग्या मोहळावानी बसायचं आहे, आग्या मोहळावानी बसायचं आहे. मित्रांनो, आपण संघर्षासाठी एकत्र येऊया. स्वामी विवेकानंद म्हणतात की अराइज अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच. यानंतर मंडळी, फुले शाहू आंबेडकरांचे मानवतावादी विचार चळवळ शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, त्यांच्या मानवतावादी विचार त्यांनी ऐकावा, समजून घ्यावा, यासाठीच या ठिकाणी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. परीक्षक म्हणून प्राध्यापक प्रफुल्ल टाले, इतिहास विभाग प्रमुख जगदंब महाविद्यालय अचलपूर, माननीय तन्वीर अख्तर सर अचलपूर, प्राध्यापक काशीनाथ बराटे यांनी काम पाहिलं होतं. त्या तीनही परीक्षकांना मी या ठिकाणी विचारपीठावर आमंत्रित करते. तसेच या स्पर्धेसाठी ₹1000, ₹700, ₹500 अशी बक्षिसं ठेवली आहेत. त्याची रक्कम ज्या दानदात्यांकडून प्राप्त झाली आहे त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित करते. प्रथम क्रमांकासाठी ₹1000 बक्षीस प्राचार्य राजाभाऊ महाजन सर. द्वितीय बक्षीस ₹700 देवेंद्र पेटकर, अश्विनी पेटकर सिंधी. तृतीय बक्षीस ₹500 माननीय नंदेश भाऊ आंबेडकर, अध्यक्ष क्रांतिज्योती ब्रिगेड महाराष्ट्र. या मान्यवरांना विचारपीठावर आमंत्रित करते. बराटे सर, तन्वीर अख्तर सर, प्राध्यापक प्रफुल्ल टारे सर, त्याचप्रमाणे प्राचार्य राजाभाऊ महाजन, देवेंद्र पेटकर, अश्विनी पेटकर, माननीय नंदेश भाऊ आंबेडकर, या सर्वांनी विचारपीठावर यायचं आहे. आदरणीय बराटे सरांना या ठिकाणी मी विनंती करते की त्यांनी निकाल घोषित करावा आणि अगदी 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. ठीक आहे. आदरणीय तन्वीर सर परीक्षक म्हणून आपलं मनोगत व्यक्त करतील आणि निकाल जाहीर करतील. प्राचार्य महाजन सर, सर आपण या. अश्विनीताई. I begin in the name of Allah, its beneficent and merciful. क्रांति सूर्यज्योत महात्मा ज्योतिबा फुले, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संयुक्त जयंती निमित्त ये व्याख्यान समारोह एंड पोस्टर स्पर्धा यहाँ समाप्त हुई है. इस पोस्टर स्पर्धा में मुझे एज ए जज सिलेक्ट किया था, जो मैं अपना डिसीज़न आपको पेश कर रहा हूँ. उससे पहले इस कार्यक्रम के अध्यक्ष डॉक्टर कविटकर सर कि आप आए तो बहारों ने लुटाई खुशबू, फूल तो फूल थे कांटों से भी आई खुशबू. ऐसे ये डॉक्टर कविटकर सर. उसी तरह इस कार्यक्रम में उद्घाटक जो रहे हैं श्री संजय मोहने सर. आप आए सो अब घर में उजाला है बहुत, कहिए कि शमा जलती रहे या बुझा दी जाए. उसी तरह प्रमुख वक्ते जिन्होंने अभी हमारा दिल मोह लिया है, सुदाम चिंचाने सर. मैं सर के लिए कहूँगा कि वो जिसके लहजे से झड़ते हैं फूल लफ्ज़ों के, वो जिसके लहजे से झड़ते हैं फूल लफ्ज़ों के, सुना है शहर में ऐसा भी शख्स जादूगर आया है, सुना है शहर में ऐसा भी जादूगर आया है. उसी तरह डॉक्टर नीलिमा मुड़े मैडम, जिन्होंने अपनी एक कारकर्दगी यहाँ पे की है, एक किताब के रूप में अपने विचार रखे हैं.
मैं कहता हूँ कि खुदा नसीब करे तुमको इस कद्र शोहरत, खुदा नसीब करे तुमको इस कद्र शोहरत कि तुम्हारे नाम के आगे किसी का नाम ना आए। इसी तरह अब मैं अपने काम की तरफ आगे बढ़ता हूँ और वो नन्हे मुन्ने फूल जिन्होंने अपने क्रिएशन को कागज़ पे ढाल कर आपके सामने पेश किया है, मैं उन बच्चों को ये संदेश देना चाहूँगा कि आप सभी ने बहुत अच्छा क्रिएशन किया है, बहुत अच्छी ड्राइंग की है, बहुत अच्छा कलर कॉम्बिनेशन किया है, पर इसमें एक लिमिट होता है और वो लिमिट हमारे लिए भी लिमिट होता है कि किस तरीके से उसका परीक्षण किया जाए। उस तमाम मुद्दों को लेकर हमने उसका परीक्षण किया। अब यहाँ पर कौन अव्वल, कौन दुअम और कौन सीएम, कौन प्रथम, द्वितीय और तृतीय आता है, वो हम आपके सामने पेश करते हैं। सबसे पहले मैं प्रथम गट जो कि वर्ग 5 से 12 के लिए था, द्वितीय गट 18 से ऊपर यानी खुला गट था, तो प्रथम गट के लिए मैं यहाँ पे पेश करता हूँ। प्रथम गट तृतीय क्रमांक प्राप्त करने वाला विद्यार्थी यहाँ पे मैं उसको आवाज़ देता हूँ। स्वराज सुनील गनोरकर। स्वराज सुनील गनोरकर वो यहाँ आए और अपना पारितोषिक आदरणीय डॉक्टर अंबाड़कर सर से प्राप्त करें। ॲडव्होकेट नंदेशभाऊ अंबाडकर या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांच्या वतीने क्रांतिज्योती ब्रिगेडच्या इथे पदाधिकारी उपस्थित आहेत। तालुका अध्यक्ष योगिता सोनार आणि विभागीय अध्यक्ष माधुरी भुयार इथे उपस्थित आहेत। त्यांना नम्र विनंती, त्यांनी विचारपीठावर यावं। सर्व मान्यवरांनी उभे व्हावा कृपया। इसी तरह द्वितीय पर पारितोषिक प्राप्त करने वाला ये वाली है, द्वितीय प्राप्त करने वाली प्राची दिनेश कड़स्कर। मैं इससे आवेदन करता हूँ कि वो वेदपिस में पधारें। मैं आदरणीय देवेंद्र पेटकर सर को विनती करता हूं कि वो इस बालिका को ये पारितोषिक देकर सम्मानित करें। इसी तरह गट अ मधून प्रथम क्रमांक प्राप्त करणारा
विद्यार्थी तुषार अविनाश गणोरकर, प्राचार्य राजाभाऊ महाजन, मैं इनसे विनती करता हूँ इस विद्यार्थी को ये पारितोषिक पेश करें। इसी तरह गट ब गट ब मधून तृतीय क्रमांक प्राप्त करणारी हे आर्टिस्ट निकिता अनंत फरकाटे, शर्वली पी जायले, शर्वली पी जायले। मैं डॉक्टर नंदेश अंबाड़कर सर से विनती करता हूँ कि इस नन्हे मुन्ने आर्टिस्ट को पारितोषिक देकर सम्मानित करें। उसी तरह द्वितीय पारितोषिक प्राप्त करने वाली भी यहाँ पे स्त्री ही है, निकिता अनंत फरकाटे। वो यहाँ आए और अपना पारितोषिक प्राप्त करें। मैं अश्विनी देवेंद्र पेटकर, मैं इनसे गुजारिश करता हूँ कि वो ये पारितोषिक दें। गट ब से प्रथम क्रमांक प्राप्त करने वाली फिर यहाँ एक स्त्री ही है, कुमारी सैयदा मुहद्दिसा फातिमा। इन्होंने प्रथम क्रमांक प्राप्त किया है। मैं उनसे गुजारिश करता हूँ कि वो यहाँ डाइस पे तशरीफ़ लाए और प्राचार्य राजाभाऊ महाजन से अपना पारितोषिक प्राप्त करें। हां, गट अ मधून एक उत्तेजनार्थ पारितोषिक काढलेलं होतं। त्याचं नाव आहे अन्वेषा विकास सोनार। आदरणीय वक्त्यांच्या हस्ते सुदाम चिंचाने सर यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे आणि हे पुस्तक सुद्धा पोस्टर्स जिन विद्यार्थियों ने यहाँ पे लगवाया है वो अपना पोस्टर अपने साथ ले जा सकते हैं। ये इंतज़ार की घड़ियाँ, ये सब का सन्नाटा इस एक सब में भरे हैं हज़ारों साल। मैं सुदाम चिंचाने सर को मुबारकबाद पेश करता हूँ कि बहुत एक अच्छी और उम्दा मालूमात हम तक पहुँचाई हैं। आप हर वक्त इस तरह आते रहें और हमारे मन चेंज करते रहे, हमें एक नई दिशा दिखाते रहे। जिस तरह डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने अपना काम कर रवाना हो गए, इसी तरह हम आपसे भी गुजारिश करते हैं। धन्यवाद मान्यवर।
सहभागी स्पर्धकांनी आपापले सर्टिफिकेट्स तिथून घेऊन जावे. प्रवेशद्वाराजवळ स्वयंसेवक तिथे बसलेले आहेत, त्यांच्याकडून सर्टिफिकेट्स आपण घेऊन जावे. अगदी कार्यक्रम संपायला अगदी थोडा वेळ आहे. अध्यक्षीय समारोपासाठी या ठिकाणी आमंत्रित करते आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कविटकर पथरोट यांना. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन. आज हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे, कार्यक्रमाचे उद्घाटक संजयजी मोहने सर आणि प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक सुदाम चिंचोले सर आणि संचालिका मुळे मॅडम आणि उपस्थित सर्व आदरणीय मंडळी. कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी अध्यक्षीय भाषणाचा भाग असतो, त्या उद्देशाने मी जास्त काही बोलण्याचा विषय नाही. आपण चिंचोले सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि महामंडळाच्या विचाराची सांगता इथं आपल्यासमोर मांडण्यात आली. एवढंच निश्चित आहे की जे या महामानवांचे विचार खूप काळापूर्वी त्यांनी मांडले, आपल्यासमोर मांडलेत, त्या विचारांची गरज आजही आपल्याला आहे, हे तेवढंच खरं आहे. आणि राजकीय दृष्टिकोनातून जरी त्यांनी आपल्याला बरेचसे विचार मांडलेत, बोधक आहेत, विचार करण्यासारखे आहेत, तर यातून आपण सर्वांनी बोध घ्यावा. आणि जास्त वेळ न घेता आज या कार्यक्रमाला मला अध्यक्षीय पदाचा मान दिला त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो आणि कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करतोय. अशाच प्रकारे जर हे प्रबोधन कार्यक्रम होत राहिले तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन निश्चित होईल. आणि जास्त न बोलता एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जयती, जय क्रांती, धन्यवाद. डॉक्टर साहेब, आणि यानंतर कार्यक्रमाचा अगदी शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी आमचे कार्यकर्ते अनंत फरकाडे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम आणि सप्रेम नमस्कार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह 2024 या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे बहुसंख्येनं उपस्थित झालात आणि हा सातत्याने चालत राहिलेला आपला कार्यक्रम आजसुद्धा तुम्ही यशस्वीरित्या पार पाडला. त्यासाठी मी या मंचावरून आणि आमच्या समितीमार्फत प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चिंचोने साहेब अतिशय सुंदर, तडफदार आणि त्यांच्या शब्दाच्या शैलीतून त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यांचे मी कोटीशा आभार मानतो. नंतर आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आणि परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते मोहने सर हे आपल्या परिचयातले अतिशय लाडके असे सामाजिक कार्यकर्ते
त्यांनी सुद्धा धडाकेदार शब्दातून त्यांच्या मतातून आपल्याला सर्व गोष्टी पटवून दिल्यात. त्यांना सुद्धा मी मनशा आभार मानतो. कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा श्वास असे आमचे डॉक्टर VN कविटकर सर हे आमच्या अध्यक्षपदाला अतिशय कमी टाईममध्ये त्यांनी आम्हाला होकार दिला आणि अध्यक्षपद ग्राह्य धरलं. त्यासाठी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोस्टर प्रेझेंटेशन. या पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये आम्हाला टोटल 21 पोस्टर्स रिसिव्ड झाले. ते अतिशय सुंदर त्यांनी त्याचे प्रेझेंटेशन केलं. त्या प्रत्येकाचे ज्या व्यक्तींनी अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या त्यामध्ये सहभागी घेतला त्यांना मी सुद्धा आभार मानतो. आणि त्यांच्यासाठी लागणारी देणगी त्यांना सुद्धा आभार मानतो. आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे आमच्या समितीचे सर्व कार्यकर्ते आणि तुम्ही सर्वजण ज्यांनी अप्रत्यक्षरित्या इथे खूप झडपड करून सर्व गोष्टी साध्य केल्यात. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. साऊंड सिस्टम, पाण्याची व्यवस्था, आपले त्याच्यानंतर डेकोरेशन, जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि 2 मिनिटं मॅडमला मी माईक द्यायची. ज्या मुलांनी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व पालकांच्या जे काही मुलं आहेत छोटे छोटे त्या सगळ्यांचीच इच्छा आहे की आम्हाला वक्त्यांच्या हस्ते सर्टिफिकेट द्या. तर जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना थोडासा प्रोटोकॉल बाजूला सारून जेवढे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना या ठिकाणी विनंती की त्यांनी इथे यायचं आणि चिंचाणे सरांच्या हस्ते आपले सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. परिजा प्रमोद ढाकुलकर, प्राची दिनेश कळसकरनी घेतलेला आहे. परिजा प्रमोद ढाकुलकर, तुषार अविनाश गणोरकर, वेदांत वासणकर, आसरा लोखंडे, अनुष्का नितीन ज्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम देण्यात आलेली आहे त्या पाकिटामध्ये रकमेचा चेक आहे. त्या चेकवर नाव लिहिलेलं नाही, घेणाऱ्याचं नाव लिहिलेलं नाही. बरेचदा विद्यार्थ्यांचा बँकेमध्ये अकाउंट नसतो तेव्हा पालकांनी स्वतःचं नाव लिहून तो चेक कॅश करायचा आहे. विद्यार्थ्याचा अकाउंट असेल तर विद्यार्थ्याचं नाव लिहून चेक करायचं आहे. नाव तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. काय आहे का कोणी? हा आहे ना, बोलवा ना. नाव याला अरे हो सर्टिफिकेट राम दीपकराव खापरे या स्पर्धकांनी इथे यायचं आहे. राम दीपकराव खापरे, श्रीवर्धन प्रवीण होले, श्रीवर्धन प्रवीण होले, वेदांत नंदकिशोर वासणकर, श्रीवर्धन प्रवीण होले,
वेदांत नंदकिशोर वासनकर. जा रहे हो